वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार, बाळ सुखरूप राहिलं पाहिजे असं पिंपरी पोलीस आयुक्तांना सांगितलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत, वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर फरार हगवणेच्या शोधासाठी 3 पथकं वाढवली, अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांशी देखील फोनवरून संवाद। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका। हगवणेच्या मोठ्या सुनेला दाखवले मारहाण झाल्याचे फोटो, मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबियांच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून देखील पर्दाफाश। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे, अज्ञातानं बाळ बाणेरच्या महामार्गावर आणून दिलं, वैष्णवीच्या काकांची माहिती। वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार, लग्नाच्या बैठकीत फॉर्च्युनर गाडीची मागणी केली होती, वैष्णवीच्या मामाचा आरोप। मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची मागणी। मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट, आदिती तटकरे यांची वैष्णवीच्या आईवडिलांशी चर्चा। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामधील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त, चौकशीसाठी एसआयटी नेमणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकर यांच्याकडून ठेकेदारांना धमकी, 10 कोटी पुढील 2 दिवसात जमा होणार होते, अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा, संजय राऊतांचा आरोप। तर विधिमंडळ अंदाज समितीमधील आमदारांसाठी गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवले, माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। तर समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम, अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले। चोरी पकडल्यानं बदनामी केल्याची टीका, धुळे प्रकरण मी ईडीकडे घेऊन जाणार, संजय राऊतांचा इशारा। पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक, आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दल असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य।